आज आपण बनवणार आहोत हे बघा, हा असा मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा। जास्त तामझाम करायची गरज नाही, मिश्रण फेटायची गरज नाही, दही सोडा वापरायची गरज नाही, फक्त एक मिक्सरचं भांडं वापरा। भांड्यांचा जास्त पसारा होणार नाही आणि एकदम झटपट असा तयार होतो। आणि त्याचबरोबर आपण बाजारात मिळते तशी सिक्रेट ढोकळा चटणीची रेसिपी पण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मनीषाज किचन ऑफिशियल मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता ढोकळा बनवण्यासाठी आपण अगोदर पूर्व तयारी करून घेऊया। तर सगळ्यात अगोदर काय करायचं, एका कुकरच्या डब्याला व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं। तुमच्याकडे जर अशा प्रकारचा डबा नसेल तर तुम्ही केकचं भांडं किंवा कोणतंही अशा प्रकारचं भांडं असेल तर ते तुम्ही वापरू शकता। आता त्यानंतर एका कुकरमध्ये 1-1.5 ग्लास पाणी घालायचं आणि कुकर गरम करायला ठेवायचं। आपला कुकर गरम होतोय तोपर्यंत आता आपण मिश्रण बनवून घेऊया। ढोकळ्याचं मिश्रण बनवण्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतले। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1.5 वाटी बेसन घालूया। तर याच्यामध्ये आता मी 2-3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत, तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि 1 चमचा साखर घालायची आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं। त्यानंतर इथे ज्या वाटीने आपण बेसन मोजलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं। हे प्रमाण एकदम बरोबर होतं आणि हे मिक्सरला 2 मिनिटं फिरवून घ्यायचं। तर हे बघा, अशा प्रकारचं मिश्रण तयार झालंय। याला अजिबात फेटायची वगैरे गरज नाही। तुम्ही बघू शकता किती पातळसर आहे। अशाच प्रकारचं आपल्याला मिश्रण तयार पाहिजे। आता तुमचं बेसन कसं आहे त्याच्यावरती एखादा दुसरा चमचा पाण्याचा तुम्हाला जास्त लागू शकतो, पण हे बघा अशा प्रकारचं आपल्याला मिश्रण तयार पाहिजे। आता यानंतर इथे मी 2 चमचे तेल घालत आहे। तर हे तेल घालायचं आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे, हे 10 रुपयेवालं पॅकेट आहे। हे आपल्याला इथे सगळं वापरायचं आहे, म्हणजे 1 चमचा इनो वापरायचा आहे। त्यानंतर इथे अर्ध्या लिंबाचा रस, म्हणजेच मी इथे 2 चमचे लिंबाचा रस घातलाय। तर इनोवरतीच हा लिंबाचा रस घालायचा आणि परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता लक्षात ठेवा, या वेळेला आपल्याला थोडीशी घाई करायची आहे, कारण इनो घातल्यानंतर जर आपण जास्त वेळ लावला तर आपला ढोकळा जाळीदार होणार नाही। तर आता हे मिश्रण तेल लावून ठेवलेल्या या डब्यामध्ये मी घालत आहे आणि पटकन हा डब्बा उचलून आपण गरम कुकरमध्ये ठेवायचा। मी इथे कुकरची शिट्टी काढून ठेवले। आता आपण झाकण लावूया आणि 25 ते 30 मिनिटं हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला 10 मिनिटं तुम्ही मोठ्या किंवा मध्यम गॅसवरती ठेवू शकता। त्यानंतर थोडासा लो मिडियम गॅस करायचा आणि 15 ते 20 मिनिटं असाच राहू द्यायचा। त्यानंतर कुकर बंद करायचा आणि झाकण काढून एकदा सुरीने किंवा तुम्ही टूथपिकने चेक करू शकता। तर हे बघा, अशा प्रकारे सुरी जर क्लीन आली तर समजायचं की आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे। आता तो आपण काढून थंड व्हायला ठेवून देऊया। ढोकळा पटकन कापायचा नाही, तो लगेच कापला तर तो व्यवस्थित कापला जात नाही, तो थोडासा थंड होऊ द्यायचा। आता आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया, म्हणजेच तडका बनवून घेऊया। तर तडका बनवण्यासाठी मी ते 2 चमचे तेल घातले। तेल छान कडकडीत गरम झाले की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतर इथे मी उभ्या चिरलेल्या 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची। आता हे 1-2 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं, 2 चमचे साखर घालायची आणि ज्या वाटीने मोजून आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घालायचं आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा। आता हे मिश्रण 2-3 मिनिटं छान उकळून द्यायचं आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे बघा, आपला तडका तयार आहे। आता आपण ढोकळा कापून घेऊया आणि हा तडका ढोकळ्यावरती घालूया। तर ढोकळा कापत असताना सगळ्यात अगोदर अशा प्रकारे चाकू फिरवून घ्यायचा, म्हणजे सगळ्या कडा याच्या मोकळ्या होतात आणि ढोकळा पटकन निघतो। त्यानंतर याच्यावरती अशा प्रकारे एखादी प्लेट किंवा ताट ठेवायचं आणि हा डबा उलटा करायचा, पाठीमागून थोडंसं डब्यावरती मारायचं, म्हणजे हा ढोकळा पटकन निघतो। तर हे बघा, ढोकळा एकदम व्यवस्थित छान शिजलेला आहे आणि छान निघालेलाही आहे। आता आपण हा कापून घेऊया। ढोकळा कापून झाला की अशा प्रकारे थोडासा लांब सरकून मध्ये जागा करून घ्यायची, म्हणजे तडका घातल्यानंतर हा चारी बाजूने व्यवस्थित मुरला जातो आणि सगळीकडे लागला जातो। तर हे बघा, इथे माझा ढोकळा कापून झालाय। आता आपण याच्यावरती तडका घालूया। तर हे बघा, अशा प्रकारे मी सगळीकडून याच्यावरती तडका घालून घेतलाय
आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असा आपला ढोकळा तयार झालाय। तर आता आपण ढोकळ्याबरोबर खाल्ली जाणारी सिक्रेट चटणी बनवूया। बाजारात मिळते तशी सिक्रेट ढोकळा चटणी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली। ही कोथिंबीर मी देठासकट घेतली, त्यामुळे याला चव खूप छान येते। त्यानंतर इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेत, थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेत, 1 चमचा लिंबूचा रस घेतलाय, पाव चमचा याच्यामध्ये मीठ घालायचं आणि 1 चमचाभर साखर घालायची। त्यानंतर इथे मी ढोकळ्यातलाच 1 पीस काढून याच्यामध्ये घातलाय। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। तर हे बघा, अशा प्रकारे मी मिक्सरला फिरवून घेतले। आता यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली सिक्रेट ढोकळा चटणी तयार झाली। एकदम अप्रतिम लागते ही ढोकळ्याबरोबर खाताना, तुम्ही नक्की ट्राय करा। तर तुम्ही बघितलं एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये आपला खमण ढोकळा आणि ढोकळा चटणी तयार झाली। एवढ्या पटकन जर काहीतरी वेगळा नाश्ता बनला तर बनवणाऱ्यालाही मजा येते आणि खाणाऱ्यालाही छान वाटतं। तर तुम्हालाही खमण ढोकळा आणि सिक्रेट ढोकळा चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।